क्वीन का ग्रैंड फिनाले है, थोड़ा सा अगर शेयर करें सबसे पहले अगर। नमस्कार, मी योगिनी चौक, मी अभिनेत्री आहे। विविध मालिकांमधून मी नाटकांमधून काम करतच असते, पण आज निकिताच्या सहयोगाने मी महाराष्ट्राची किचन क्वीन या अतिशय सुंदर अशा सुगरणींनी भरलेल्या कार्यक्रमामध्ये मला तिने प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित केलं। त्यामुळे सगळ्यात आधी तर मी निकिताचे खरंच मनापासून आभार मानेन। थँक्यू सो मच ही संधी मला दिल्याबद्दल। त्यामुळे मी निकिता, उमंग मीडिया, नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉन्ड अप्लायन्सेस या सगळ्यांची मनापासून आभारी आहे, कारण यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो काही महाराष्ट्राची किचन क्वीनचा जो काही कार्यक्रम गेले महिनाभर सुरू आहे। मी महिनाभर याच्यासाठी म्हणते, एक एक करून तुम्हाला सगळे पदर उलगडत जातीलच, कारण या कार्यक्रमाचं स्वरूप इतकं बहारदार आणि इतकं सुंदर आहे। कारण गेला महिनाभर उमंग मीडियाची टीम, महाराष्ट्राची किचन क्वीनची टीम, प्रमुख आपले जे शेफ जज आहेत, शेफ तुषार देशमुख, निकिता आणि संपूर्ण टीम मिळून महाराष्ट्रातल्या 10 प्रमुख शहरांमध्ये हे लोक फिरतायत आणि तिथून प्रत्येक प्रांतातून आलेल्या, वेगवेगळ्या शहरातून आलेल्या स्त्रिया त्यांच्या उत्तमोत्तम पाककलाकृती घेऊन आपल्यासमोर सादर करत होत्या। आणि त्यांनी आणलेल्या डिशेसमधून म्हणजे जवळजवळ प्रत्येक सेंटरमधून आम्हाला मी तर म्हणेन 30 ते 40च्या वरतीच बायकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रभरातून। आणि त्यातून आम्हाला निवडणं इतकं कठीण होतं, म्हणजे दरवेळी आम्ही तिघं बऱ्याचदा बसलेलो असायचो जजिंगसाठी। आणि खरंच म्हणजे मी सांगेन की ते पदार्थ इतके उत्तम त्या म्हणजे गृहिणी आहेत आणि त्यांच्या पदार्थातली वैविध्य, त्यातली चव आणि काय, मी तर त्यातले अनेक पदार्थ सर मी खूप म्हणजे पहिल्यांदाच खाल्ले। सरांना त्या पदार्थांविषयी बरेच नॉलेज होतं आणि मला तर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यांच्याकडून पाककलाकृती पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली, चाखायला मिळाली। पण त्यातून आम्ही निवडलेल्या 5, प्रत्येक प्रांतातून निवडलेल्या 5 बायका मिळून आज सगळ्या जणी अशा इकडे आलेल्या आहेत। एक सुरेख संगम, सुरेख चवदार यात्रा आम्हाला पाहायला मिळाली, महिनाभरात अनुभवायला मिळाली आणि खूप सुंदर प्रवास होता हा अख्ख्या महिनाभराचा। आणि फायनली आपण आता सगळे फिनालेमध्ये पोहोचलेलो आहोत आणि मी आता प्रचंड उत्सुक आहे सर की आता फिनालेचा रिझल्ट काय असणार आणि कोण होणार आहे महाराष्ट्राची खरी किचन क्वीन। खरं तर सगळ्याच आहेत किचन क्वीन, कारण प्रत्येक स्त्री जी आपल्या किचनमध्ये काम करते ती तिच्या किचनची क्वीनच असते, राणीच असते। पण अख्ख्या महाराष्ट्राची किचन क्वीन कोण होणार ही उत्सुकता जितकी तुम्हाला आहे तितकीच आम्हालाही लागून राहिली। सर तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी शेफ तुषार प्रीती देशमुख आणि महाराष्ट्राची किचन क्वीन म्हटल्यावरती खरंच हा एक खूप मोठा चॅलेंज होता, कारण आपण म्हणतो तसं की महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ह्याला खूप महत्त्व आहे। कारण जिकडे जिकडे तुम्ही थोड्या अंतरावरती जाल तशी खाद्य संस्कृती बदलत असते, प्रत्येक फोडणीची चव वेगळी असते। आणि म्हणूनच मला वाटतं की प्रेमाने जेव्हा या गृहिणी एखादा पदार्थ बनवतात तेव्हा त्याच्या प्रेमाची चव ही त्या पदार्थात उतरते आणि मग तो पदार्थ रुचकर बनतो। त्यामुळे प्रत्येकीने बनवलेले पदार्थ जेव्हा आम्ही चाखले आणि प्रत्येक सेंटरला, कारण 10 सेंटर आणि तिथे असलेल्या त्या सगळ्या गृहिणींनी जेव्हा ते पदार्थ बनवले होते, आम्ही सगळ्यांनी चाखले, तेव्हा असं वाटलं क्या बात है। कारण एक घास खाल्ल्यावरती हा जो काही फिलिंग असतो ना तो खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळे परीक्षा त्यांची नव्हती, परीक्षा आमची होती। आणि त्यात निवडून आलेल्या आज फिनालेसाठी ज्या सुसज्ज आहेत त्यांनी तर कमाल केली आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणहून, वेगवेगळ्या प्रांतातून त्या थेट मुंबईत आलेल्या आहेत आणि मुंबईत नुसत्या न येता त्यांच्याबरोबर त्या सगळ्या पदार्थांच्या इन्ग्रेडियंट्सनी भरलेल्या बॅगा, पण त्यांनी बिचाऱ्यांनी आपल्याला छान दिसायचं आहे म्हणून एकच साडी हो, असं कधी होतं का महिलांच्या बाबतीत? पण तसं घडलं, कारण पदार्थाला त्यांना न्याय द्यायचा होता। त्यामुळे आम्हाला ते खूप आवडलं। आणि आज महाराष्ट्राची किचन क्वीन कोण होणार ह्याच्याकडे आमचं तर लक्ष आहेच, पण जसं म्हणतो तसं की उमंग त्यांच्या आयुष्यात भरलं ते उमंगनी आणि निकिता मॅडमनी। आणि स्टेनलेस स्टीलचं नाव घेतलं तर नीलमचं का? कारण अनेकांनी आम्हाला सांगितलं आमच्या लग्नामध्ये त्यावेळेला आम्हाला आहेरात काय मिळालं होतं तर भांडी मिळाली होती स्टेनलेस स्टील नीलमची, त्यातून बियॉन्ड अप्लायन्सेस आणि या सगळ्यांनी मिळून जे काम केलंय ते खूप वाखाणण्यासारखं आहे। कारण प्रत्येक स्त्री घरामध्ये
त्यांच्या लोकांसाठी जेवण बनवते प्रेमाने, आणि ती दात कधीतरी मला असं वाटतं कमी पडते. पण जेव्हा आम्ही परीक्षक म्हणून जातो आणि आम्ही जेव्हा पदार्थ चाखतो तेव्हा त्यांना मिळालेली दाद ही महत्त्वाची असते आणि पुढचं आयुष्य ते सकारात्मक जगतात. कारण त्यांना असं वाटतं की ठीक आहे, आमच्या स्वयंपाकघरात आम्ही पदार्थ बनवले, पण जेव्हा स्पर्धेत आम्ही भाग घेतलाय आणि जेव्हा आपल्या पदार्थाला न्याय मिळालाय की छान झाला असं म्हटल्यावरती, तेव्हा पुढचं आयुष्य आणि पुढचा स्वयंपाक करण्यासाठी त्यांना ती सकारात्मकता खूप मिळते आणि हेच देण्याचं काम आम्ही करतोय. त्यामुळे महाराष्ट्राची किचन क्वीन कोण होणार हे लवकरच तुम्हाला कळेल. नमस्कार. निकिता मैम, आप क्या कहना चाहेंगे? जैसे मैम ने कहा कि 10 शहरों में बहुत अच्छा रिस्पांस मिला, 30 से 40 महिलाएं हर शहर से पार्टिसिपेट करी थी. थोड़ा सा बताइए कि कितना चैलेंजिंग था और आज ग्रैंड फिनाले फाइनली होने जा रहा है. व्हाट इज योर फीलिंग? सो पहले तो आई एम वेरी ग्रेटफुल कि आज हम यहाँ तक पहुँच गए हैं. एंड ये इवेंट इनकम्प्लीट होता बिना योगिनी मैम और तुषार सर के भी गए, बिकॉज उन्होंने जितना एफर्ट डाला है, दे हैड नॉट बीन एज अ पार्ट ऑफ जस्ट एन आर्टिस्ट, बट एक इनिशिएटिव जो वुमेन एम्पावरमेंट के लिए हमने जो एजेंडा रखा था ये इवेंट पे, वो उन्होंने बहुत सक्सेसफुली निभाया है. हर एक सिटी में जाना, कंटेस्टेंट शॉर्टलिस्ट करना, हमने कंटेस्टेंट्स के हर एक टेस्ट, लाइक ऐसा नहीं है कि हमने बस ऐसे प्लेट देख लिया किया, हमने एक एक फूड टेस्ट किया है एंड प्रॉपरली उनका इवैल्यूएशन किया है, ताकि ऐसा ना हो कि हमने जस्टिफाइड नहीं किया उनकी एफर्ट को. तो वो कट डाउन करके टॉप 5 पर सिटी लाना वॉज नॉट ईजी, बट हमने हमारा लेवल बेस्ट दिया एंड वी गॉट द फाइनेस्ट टॉप कंटेस्टेंट फॉर द ग्रैंड फिनाले. आज भी वो लाइव कुकिंग कर रहे हैं एंड मेरियट के होटल में आज उनको पूरा किचन मिला है. सो इट इज़ अ वेरी बिग इवेंट एंड वेरी बिग अपॉर्चुनिटी फॉर ऑल दिस फीमेल. एंड विनीत इज़ ऑल्सो देयर, ही इज़ आवर सेलेब होस्ट. उन्होंने बहुत अच्छा इवेंट हमारे लिए होस्ट किया, विच इज़ बोलते ना, उनके ये सारे बहुत कोर टीम है जिन्होंने अपना 100% दिया है. तो आई एम वेरी हैप्पी एंड वेरी ग्रेटफुल कि हम यहाँ तक पहुँचे एंड वेरी एक्साइटेड कि कौन होता है टॉप 3 कंटेस्टेंट फॉर द किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र. होस्टिंग करत असताना जसं जजेसना डिशेस टेस्ट केल्यानंतरचा आनंद मिळतोय, मला ते डिशेस टेस्ट करून झाल्यानंतर त्यांना जे कमेंट्स मिळतात त्याचा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो तो टिपण्याची संधी मला मिळते. माझ्या अँकरिंगच्या या संपूर्ण आत्ताच्या या सगळ्या म्हणतो ना आपण वेगवेगळ्या व्हेन्यूजवरती जात असताना प्रत्येकाला मिळणारा आनंद तो व्यक्त होताना माझ्यापर्यंत जेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा मात्र मजा येते ते सगळं बघायला. बरोबर ना, मतलब एक 5 फुट 3 इंच काला मोटा रहेगा, उससे आप ग्रूमिंग का सवाल पूछना नहीं चाहिए. बट तरी पण जे ग्रूमिंग सांगतात मी म्हणजे इंटरनल ग्रूमिंग, तेच विषय बरोबर आम्ही थोडी वेळ यांच्याशी बातचीत झालं की गर्व असलं पाहिजे. घरात तुम्ही जेवण बनवतात याचं गर्व, कारण याचं महत्त्व आहे की ह्याच समाज बनतात. हे कमी होतं म्हणजे त्याचा इम्पॅक्ट समाजावर काय होतं ते मी दाखवत होतो की तुम्ही जे काम करतात किचनमध्ये जेवण बनवतात, जे लेडी जे स्त्री ते किचनमध्ये, म्हणजे किचन आमच्या घरात एक देऊळसारखं जागा असतात, तिकडे देवांचा आम्ही पूजा करतो. त्याच्या नेक्स्ट लेवल आहे किचन. असं दरेक घरात मांडलं पाहिजे की तेव्हा ते घर शुद्धी होतं. किचनमध्ये ते मेडचं काम आहे आणि देऊळ म्हणजे देवाचं तिकडे तुम्ही जायचं, दॅट इज ॲब्सोल्युटली वियर्ड, यू नो. किचन इज ऑल्सो ॲज सेक्रेड ॲज द टेम्पल इन युअर हाऊस. याचा आम्ही वार्तालाप करत होतो आणि माझ्याही अपेक्षा आहे की त्यांना कळलं असेल आणि त्यांना पोचलं तर मला असं छान वाटतं. म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि मी या स्पर्धेमध्ये एक ॲज अ जज म्हणून काम केलं. गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आम्ही फिरतोय आणि जजिंग करतोय आणि त्यामध्ये प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यांमधली स्वप्न आम्ही बघतोय आणि ती प्रत्येक स्त्री तिची स्वप्न घेऊन तिच्या घरचे संस्कार आणि संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा घेऊन आमच्यासमोर प्रेझेंट करतायत थाळ्या आणि आम्ही त्या चाखतो आहोत आणि त्याच्यातून आज ग्रँड फिनालेपर्यंत आता आपण मजल मारलेली आहे आणि आता मी खरंच उत्सुक आहे की आता पुढे कोण होणार आहे महाराष्ट्राची किचन क्वीन. सो हा जो काही प्रवास होता एकंदर हा खूपच रोमांचकारी होता, खूपच इंटरेस्टिंग होता. कारण या प्रवासामध्ये आम्ही पाहिलं की वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या स्त्रियांना प्लॅटफॉर्म
उपलब्ध करून दिला महाराष्ट्राची किचन क्वीनने. अनेक स्त्रिया अशा होत्या की ज्या घरातून भांडून आलेल्या होत्या की आम्हाला जायचंच आहे, आम्हाला करायचंच आहे. आता आज म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही घरच्यांसाठी 4 वाजता उठून घरचा स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची किचन क्वीनसाठी 8-9 वाजल्यापासून आम्ही पदार्थ बनवून आता 11 वाजता तुमच्याकडे आलेले. म्हणजे हे ऐकूनच इतकं अंगावर काटायचं की किती त्यांना ओढ होती या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायची आणि किती त्यांना उत्सुकता होती. म्हणजे स्त्री ना स्वतःला खूप अशी 4 भिंतीमध्ये अडकवून ठेवते असं दिसलं खरं तर. म्हणजे आपण हे फक्त म्हणतो की फक्त म्हणण्याच्या गोष्टी नाही आहेत, हे खरंच आहे की अशा स्त्रियांपर्यंत अशा स्त्रिया आल्या आणि अशा स्त्रियांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या, चर्चा केली, तर त्यांना खरंच एक रिलीफ मिळाला आणि त्यांची स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळाली. आणि कलेचं कामच आहे कॅथार्सिस करणं, आपल्या साचलेल्या भावनांना निचरा करून देणं. तर हे परफेक्ट काम या पाककलेने केलेलं आहे आणि त्याबद्दल मी महाराष्ट्राची किचन क्वीन, नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉन्ड अप्लायन्सेसची अत्यंत मनापासून आभारी आहे. या कॉम्पिटिशन दरम्यान आपण पाहतोय की एक घराघरातल्या किचनमध्ये काम करणारी एक महिला आज 5 स्टार हॉटेलमध्ये फिनालेला शूट करते. त्यांचाही अनुभव कसा होता, त्यांच्याशी बोलताना तुम्हाला काय अनुभव? अगदी खरं, म्हणजे करेक्ट प्रश्न विचारलाय तुम्ही. खरंच आहे की हे आपण बाहेरून बघत असतो. JW मॅरियटमध्ये आत्ता आपण आहोत आणि मी सुद्धा या निमित्ताने पहिल्यांदाच इथे आलेले आहे म्हटल्यावर म्हणजे मी तेच म्हणते की सर्वसामान्य स्त्रियांना आज महाराष्ट्राची किचन क्वीनने JW मॅरियटचं किचन उपलब्ध करून दिलं. तिथे त्या शेफसोबत चर्चा करू शकतायत, तिथे त्या शेफच्या किचनमध्ये काम करतायत आणि तिथे आज या डिशेस एक्सक्यूज मी हे सांगत होते की JW मॅरियटच्या किचनमध्ये JW मॅरियटच्या शेफसोबत या बायका संवाद करतायत, पदार्थ तयार करतायत आणि इथे शेफ तुषारसुद्धा आहेत जे अतिशय अनुभवी आहेत, अतिशय एक्सपर्ट आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा होते. म्हणजे एक प्रकारचं एक वेगळं ग्रूमिंग या बायकांना मिळतं आहे. आणि खरंच हे अशा 5 स्टार प्रॉपर्टीजमध्ये फक्त आजच नाही बरं का, प्रत्येक शहरामधल्या 5 स्टार प्रॉपर्टीमध्येच या सगळ्या ऑडिशन्स आणि हे सगळं झालं आणि तिथे सुद्धा हे अशाच टॉप क्लास हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये या बायकांना प्रवेश मिळाला आणि खरंच त्यांचं असं म्हणजे अशीच प्रतिक्रिया होती. म्हणजे त्या सगळ्या खुश होऊन गेल्या, याचा पण एक आनंद आहे. जाता प्रेक्षकांना काय सांगाल, आधी ते कुठे पाहू शकतात? उमंग मीडियाचे जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही महाराष्ट्राची किचन क्वीनचे हे सगळे एपिसोड्स पाहू शकणार आहात. लवकरच ते अपलोड होतील आणि त्याबद्दलही तुम्हाला माझ्याकडनं माझ्या चॅनलवरून, इन्स्टाच्या आणि फेसबुकच्या आणि यूट्यूबच्या चॅनलवरून माहिती मी पण देईनच. आणि त्यासोबत उमंग मीडिया नेटवर्कच्या चॅनलला सुद्धा तुम्ही गेलात तर तुम्ही ते पाहू शकता. थँक्यू सो मच. कल्पना वगैरे असं मोठं प्रश्न विचारू नको. ठीक रेडी. महाराष्ट्र किचन क्वीनची सुरुवात कशी झाली आणि हा पहिला थॉट कोणाला आला होता? तर उमंग मीडिया नेटवर्क हा कम्युनिटी कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये बरेच कम्युनिटीज ऑलरेडी आहे आपल्याकडे. तर महिलांसाठी उमंग टुडेज वुमेन म्हणून ऑलरेडी कम्युनिटी आहे. उमंग कुटुंब म्हणजे फॅमिलीसाठी कम्युनिटी आहे. तर वेगळं कम्युनिटीज ऑलरेडी वी हॅव. तर त्याच्यावर आपण बरेच कॉम्पिटिशन्स करतो, वर्कशॉप्स करतो, सेमिनार करतो. तर किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र हा एक आपला ऑलरेडी IP आहे. तर त्याच्यामध्ये आपण सिटी लेवल कॉम्पिटिशन्स वगैरे केलेल्या होतं, पण आता स्टेट लेवलचं हे जे कॉम्पिटिशन आहे ते फर्स्टदा आपण करतोय आणि आपण 10 ठिकाणी ऑडिशन्स केले. त्याच्यानंतर आता आज ग्रँड फिनाले आहे. तर हा थॉट प्रोसेस आम्हाला असं आलं की नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉन्ड अप्लायन्सेस, तर त्यांना मास ऑडियन्सेस बरोबर कसं आपण कनेक्ट करू शकतो. आणि ऑल्सो आपला अजेंडा होता की वुमेन एम्पॉवरमेंट, ज्यांना आपण ते घरी जेवण बनवते पण त्यांना आयडेंटिटी नाही आहे किंवा त्यांना असा प्लॅटफॉर्म भेटत नाही आहे, तर त्यासाठी आपण हा एक कॉन्सेप्ट क्रिएट केला आहे. मी स्वतः चीफ कम्युनिटी ऑफिसर आहे. तर माझं हे महत्त्वाचं गोष्ट हेच होतं की आपण ते वुमेनला पुढे कसं करू. दॅट्स हाऊ द स्टोरी कम्स अप अँड दॅट्स हाऊ वी आर डुईंग द इव्हेंट टुडे. या प्रवासात प्रत्येकची किचनमध्ये मी सगळ्यांनाच विचारलं, तुम्हाला विचारतो, घरातल्या किचनमध्ये काम करणाऱ्या महिलांना तुम्ही मॅरियटसारख्या हॉटेलचं एक प्लॅटफॉर्म किचन तुम्ही त्यांना पाहण्याची संधी देता, तिथे काम करण्याची संधी देता, त्याबद्दल काय सांगा?
ॲक्च्युली मला असं वाटतं की हे खूप आमचं म्हणजे इट्स व्हेरी फॉर्च्युनेट की आम्हाला हे संधी मिळाली आणि आपण फक्त मेरिट शेफला आपण अप्रोच केला आणि ही वॉज व्हेरी हॅपी की आपण जे काम करते आहे आणि बायकांना आपण म्हणजे इंटिरियर ऑफ महाराष्ट्र जाऊन त्यांना शॉर्टलिस्ट करतायत आणि आपण असं एक थॉट प्रोसेस मेरिट टीमला दिली आणि दे वर व्हेरी ओपन टू डू इट. आणि जेव्हा बायकांनी बघितलं ते कमर्शियलसारखं किचन जे ऑपरेट होतं फॉर अ 5 स्टार प्रॉपर्टी, त्यांचा एक्सप्रेशन अँड दे वर व्हेरी ओव्हरवेल्मिंग की त्यांना कसं आपण करू शकतो. आणि जे आपलं एक म्हणजे आपण करतो ना की हाऊ वी कॅन गिव्ह दॅट एक्सपिरियन्स की जेव्हा ते त्यांना भेटलं नसेल तर ते एक्सपिरियन्स खूप चांगला आला अँड आय एम व्हेरी हॅपी की आपण हे करतोय. तुम्हाला सुद्धा आम्ही पाहतोय की प्रत्येक स्पर्धकासोबत बोलताय, त्यांचे अनुभव जाणून घेताय, त्यांना प्रोत्साहन देताय, तर ते तो अनुभव कसा आहे? ॲक्च्युली तच आहे की आता त्यांच्याबरोबर माझं पर्सनल एक बॉन्डिंग झालेली आहे. तर देर इज अ एज ग्रुप 20 पासून ते 80 इयर्स पर्यंत ते बायका आहे आणि कोणी माझं म्हणजे आईसारखं वागतंय, कोणी मैत्रीणसारखं वागतंय, कोणी बहीणसारखं वागतंय. तो इट्स अन अमेझिंग फिलिंग. आणि त्यांचं जे स्टोरीज आहे बॅकग्राऊंड आहे जिथे ते येत आहे. आता एक बाई आहे ती कोकणवरून आली आहे, तर तिथे आपण ऑडिशन पण नव्हता, तर ती कोल्हापूर ट्रॅव्हल करून ती आली आहे. तर हे सगळं स्टोरी इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग अँड आउटस्टँडिंग. तर मला वाटतं की आपण खूप चांगलं केलं आहे. माझं काही नाही आहे, पण त्यांनी बायकांनी जे प्रेम दिलं आहे आम्हाला आणि आपल्या कम्युनिटीला ते खूप म्हणजे इट्स व्हेरी थँकफुल. उमंगचे फ्युचर प्लॅन्स काय? आता आपण डिसेंबरमध्ये उमंग ब्युटी ऑफ महाराष्ट्र म्हणून ब्युटी पेजंट करतोय. तर हा कुकिंग एक कलिनरी इव्हेंट झालं आणि आता पुढे आपण एक ब्युटी आणि लाईफस्टाईल इव्हेंट करतोय जिथे वी विल बी फोकसिंग ऑन यूथ आणि दोन्ही कॅटेगरी असणार आहे, मिस अँड मिसेस ऑल्सो. तर येस, आवर नेक्स्ट प्रोजेक्ट इज ब्युटी ऑफ महाराष्ट्र 2025. तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं? तर तुम्ही आमचं पेज फॉलो करू शकता. उमंग वुमेन कनेक्ट म्हणून इंस्टाग्रामवर पण आहे आणि यूट्यूबवर पण आहे. ते फॉलो करा आणि पुढचं माहिती आपल्याला भेटेल. थँक्यू. प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता? आता आपण शेवटीच आलो आहे, तर मला असं वाटतंय की मे द बेस्ट पर्सन विन अँड आय विल लुक फॉरवर्ड की आपण कुठला डायमंड निघत आहे. थँक्यू. रेडी? नमस्कार, माझं नाव रोहित मट्टुमल आहे. मी या ठिकाणी मॅरिट नवी मुंबई तुर्पे या हॉटेलमध्ये मी कलनरी डिपार्टमेंटचा हेड आहे. तर सध्या तरी आपल्या इकडे एक इव्हेंट चालू आहे महाराष्ट्र क्वीनचा. त्याबद्दल मला बघून खूप चांगलं वाटलं. भरपूर ठिकाणी महिलांनी भरपूर मेहनतीने भरपूर काय गोष्टी बनवल्या दिसत आहे, भरपूर चांगल्या दिसत आहे. आणि आम्ही पण या फील्डमध्ये असल्यामुळे मला पण भरपूर चांगलं वाटतं की सगळ्यांनी एकदम उत्साहाने या ठिकाणी येऊन एका इंडस्ट्रियल किचनमध्ये कुकिंग केलं आहे. त्याबद्दल मला जसं की आता तुम्ही म्हणालात की किचन क्वीन ऑफ महाराष्ट्राने एक संधी दिली घराघरात म्हणजे छोट्या छोट्या किचन्समध्ये काम करणाऱ्या महिलांना 5 स्टार किचनमध्ये काम करण्याची. तर त्यासाठी तुम्हालाही अप्रोच केलं गेलं, तर तुम्ही त्या बाबतीत कसा रिस्पॉन्स दिला आणि आत्ताचा अनुभव तुमचा कसा आहे? तर आमचा रिस्पॉन्स नेहमीपासूनच असा असतो की ज्या लोकांना इंटरेस्ट आहे कुठल्याही गोष्टीची त्याच्यासाठी प्रोत्साहन दिलंच पाहिजे. आणि स्पेशली आम्ही कलनरीमध्ये असल्यामुळे आम्हाला भरपूर जास्त चांगलं वाटलं की या ठिकाणी लोकांनी येऊन त्यांना पण बघायला एक संधी भेटली की 5 स्टार हॉटेल्समध्ये कुकिंग कशी होते. युजली आपण अशा ठिकाणी कुकिंग करतो ज्यांना आपल्याला वाटतं की कुकिंग फक्त एवढंच आहे, किचनमध्ये 3 बर्नरच्या रेंजमध्ये कुकिंग केली आणि काम संपलं. पण आता इंडस्ट्रियल किचनमध्ये येऊन त्यांनी बघितलं असेल की किती मोठ्या स्केलमध्ये आम्ही कुकिंग करतो, कसे रेंजेस असतात, कसे आमचे इक्विपमेंट्स असतात, किती प्रोटोकॉल्स आम्ही फॉलो करतो, मॅरिटचे इंटरनल ऑपरेशन्स किचन्स कसे मेंटेन केले जातात. तर त्यांना पण एक संधी भेटली बघायला की जग कसं चालतं हाय लेवलवर. उमंगनी हा स्टेप फॉरवर्ड करून हा कार्यक्रम आयोजित केला, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आता ह्या सगळ्याचा अनुभव तुमचाही कसा? माझा अनुभव ओव्हरऑल चांगलाच आहे, कारण की मला हे बघूनच मला चांगलं वाटलं की प्रत्येकाने भरपूर उत्साहाने काम केलं आहे. मी भरपूर बायकांना भेटलो, वरती कंटेस्टंट्सला वरती भेटलो, त्यांच्यामध्ये भरपूर उत्साह होता. सगळ्यांनी आपापले डिशेस बनवून आणले होते आणि असा हा मंच सगळ्यांना भेटला आहे जिथे सगळ्यांना एक होप आहे की त्यांना पण काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि त्यांची पण नावं पुढे होतील. आणि यातूनच जर फ्युचरमध्ये काय कोणी मास्टर शेफ होतं तर भरपूर त्यांना काय म्हणता फोकस भेटतं, लाईमलाईट भेटलं जातं. आणि आता किचन पण अशी एक इंडस्ट्री आहे किंवा हॉस्पिटॅलिटी अशी एक इंडस्ट्री आहे जी फॉर एव्हर बूमिंग आहे. इथे तुमच्याकडे किती अनलिमिटेड एक्सपोजर आणि अनलिमिटेड तुमच्याकडे पोटेन्शियल आहे हे कोणालाच माहीत नाही, कारण की आता जस्ट सुरुवात आहे इंडियामध्ये. जे रेस्टॉरंट्स आता येणार आहेत, जे हॉटेल्स आता येणार आहेत, ज्या क्युझिन्सवरती आपला फोकस आहे. इवन मॅरिटचं कमिटमेंट आहे की हायपर लोकल क्युझिन हे ऑल ओव्हर
इंडियाच नाही पण ऑल ओव्हर वर्ल्ड हे सगळ्यांमध्ये पोचावं आणि प्रत्येकाला हे जाणीव व्हावी की हायपर लोकल क्विझिन काय असतं. हायपर लोकल बेसिकली आम्ही कशाबद्दल सांगतोय की अशा ठिकाणामधनं जेवण आलेलं जे की कोकण आहे, कोळीवाडा आहे किंवा एका स्मॉल विलेजमधनं आलेले जेवण जे आता लोक विसरले आहेत, ज्यांना आता सगळ्यांना कमर्शियल किचन्स आणि कमर्शियल फूडच्याबद्दल भरपूर नॉलेज आहे. सगळ्यांना बटर चिकन आणि पुलाव आणि बिर्याणी हे सगळं माहिती आहे, पण लोकांना जाणीव करून द्यायची की असं पण जेवण आहे इंडियामध्ये जे एवढं कॉम्प्लिकेटेड आहे आणि जगाभरात याची भरपूर डिमांड आहे. कारण की सगळ्यांना ग्लुटेन फ्री पाहिजे, सगळ्यांना फ्रेश पाहिजे, फ्रेश प्रोड्यूस, फार्म टू फोक, फार्म टू टेबल असे कॉन्सेप्ट्समुळे आपण जे डेव्हलप करतो आता हे याच मार्गाने पुढे सक्सेसफुल होते. बेसिकली प्रेक्षकांना काय संदेश द्या? प्रेक्षकांना सांगण्यासारखं असं आहे की सगळ्यांनी हे सगळे प्रोग्राम्स बघावे आणि सगळ्यांना प्रोत्साहन द्यावं. तर सगळ्यांना अशी जेव्हा ऑपॉर्च्युनिटी भेटेल तर भरपूर म्हणजे उत्साहाने काम करता येईल आणि नवीन अशा गोष्टी घडत राहिल्या पाहिजे. प्रत्येकाने असं स्पॉन्सर करून आमच्यातर्फे पण, आमच्या हॉटेलतर्फे, आमच्या मॅरिट इंटरनॅशनलतर्फे पण भरपूर असे आयोजन केले जातात ज्यात आम्ही त्यांना प्रोत्साहन आणि एक मंच देतो की ज्यात सगळे येऊन पार्टिसिपेट करू शकता आणि आपापलं नाव करू शकता. थँक्यू. नमस्कार, मी कोल्हापुरातून आलेली आहे. कोल्हापूर हे 8वं सेंटर होतं जे बियॉन्ड आणि नीलम स्टील ऑर्गनाईज महाराष्ट्राची कोण बनेल कुकिंग किंग ही कॉन्टेस्ट झाली. मला वाटतं एक दिवस आधी कळलं की कोल्हापूरमध्ये कॉन्टेस्ट होणार आहे. मी पुढारी कस्तुरी क्लबला मॅनेजर आहे आणि प्लस मी उज्ज्वला कुकिंग क्लासची ओनर आहे. मी स्वतः 15 ते 16 वर्ष कुकिंग क्लासेस घेते आणि महाराष्ट्रीयन डिशेसवर माझा हातखंडा आहे. 4-5 हॉटेल्स माझ्या आता मॅनेजमेंटला आहेत. नॉनव्हेज थाळी, व्हेज थाळी सगळ्या आमच्या महाराष्ट्रीयन थाळी डिशेस फेमस आहे. निलिमा मॅडमने मला कॉन्टॅक्ट केला की तुमच्याकडनं स्टुडंट्स हवेत, तर आम्ही 70 महिलांनी कोल्हापूरमध्ये एंट्री घेतल्या. 70 लेडीजनी महाराष्ट्रीयन डिशेस बनवल्या होत्या, म्हणजे भाकरी पिठलं, थालीपीठ, अस्सल महाराष्ट्रीयन म्हणजे पुरणपोळी होती, त्यात ठेचा होता, अशा सगळ्या डिशेसचं परीक्षण झालं आणि त्यातनं एक आम्ही 7 महिला सिलेक्ट झाल्या. मला कोल्हापूरमध्ये सिटीला म्हणजे ह्यातर्फे परीक्षणाचा मान मिळाला. मी एक शेफ आहे, तर माझ्या परीक्षणाला बघून आज मला इथे पण इन्व्हाइट केलं आहे ॲज अ जज म्हणून आणि मी कोल्हापूरच्या आपल्या 7 लेडीज इथे घेऊन आलेली आहे. तर बघूया आता कोण महाराष्ट्राचे बनणारे किचन किंग. आम्हाला पण खूप अट्रॅक्शन आहे आणि एकापेक्षा एक एवढे आलेले आहेत. 4 सेंटर बंद आहेत, 50 लेडीज इथं उपस्थित आहेत आणि प्रत्येकाने खूप छान म्हणजे इथं कसं होतं लाईव्ह किचन दिलं होतं. लाईव्ह किचनमध्ये सगळ्यांना डिश बनवायला सांगितल्या होत्या आणि त्यांनी सगळ्यांनी बनवल्यासुद्धा. म्हणजे मी स्वतः बघितले, आज परीक्षण करते मी सकाळपासून. तर त्यांनी समजा आता पुरणपोळी असेल तर पुरणपोळीच्या 8 प्रकार केले तर त्यांनी स्वतः बनवले. कुणी डेझर्ट बनवले बंगाली स्वीट, कुणी केळीचे काप बनवलेले आहेत, कुणी गव्हाची खीर, कुणी मुगाचे लाडू. तर एक घरातनं थोडं करून त्यांनी 90% इथंच बनवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला चांगला जजिंगचा म्हणजे एक जजचा मला एक चांगला अनुभव मिळाला आणि महिला म्हणजे किती फास्ट करू शकतात. अर्धा तास दिला होता प्रत्येकाला, तर अर्ध्या तासात सगळ्यांनी म्हणजे अगदी कटिंग्स करून म्हणजे काय असेल स्वीट कॉर्नची भाजी आहे किंवा गव्हाचे खीर आहे, तर सगळं असं वेगवेगळं सगळ्यांनी बनवलेलं आहे. आणि आता मांडणी चालू आहे आणि आता परीक्षण पण बनवलं डिशचं छान डेकोरेशन आणि मांडणी पण छान झालेली आहे. बघू एकापेक्षा एक सगळे आहेत विनर उतरलेले आहेत, तर बघूया टफ कॉम्पिटिशन आहे कोण बनणार आहे महाराष्ट्राची किचन. महाराष्ट्राची किचन क्वीनच्या निमित्तानं या सामान्य महिलांना म्हणजे गृहिणींना एक 5 स्टार सारखा किचनचा अनुभव मिळणं हे तुम्हाला कितपत मोठी गोष्ट वाटते? बरोबर. मला आता जेव्हा परीक्षण म्हणून सकाळपासून सांगितलं होतं, मी त्या महिलांसोबत होते, जेव्हा आम्ही यांच्या हा मेरिट हॉटेलचं म्हणजे 5 स्टार हॉटेल हे जे आहे तर आम्ही एंट्री केल्यावरच बघितले की अरे कुठं आलं म्हणजे एक साधारण हाऊसवाईफ. जसं मी आता कोल्हापुरात 7 लेडीज घेऊन आल्या त्या हाऊसवाईफ आहेत, त्यांना हे माहिती पण नव्हतं की जायचं आहे. जेवण आमचं 2-3 दिवस प्लॅनिंग चालू होती की बॅग काय घ्यायला पाहिजे, बॅगेत सगळे किचनच्या वस्तू घ्यायच्या, डेकोरेशनच्या वस्तू घ्यायच्या, साहित्य घ्यायचं, सगळ्यांची धावपळ चालू झाली होती. कारण लास्ट कोल्हापूरचाच होता 8वा दिवस, त्यामुळे सगळ्यांची गडबड चालू झाली. कुणाला काय घालायचं काय म्हणजे 2-3 बॅगा 2 दिवसासाठी मी घेऊन आल्या. जेव्हा एंट्री करली आणि हॉटेलचं जे मेरिट हॉटेलचं आम्ही जे बघितलं आणि तिथे किचनमध्ये गेलो, किचनला ते मोठे मोठे शेगड्या जे महिलांना लायटर पण लावता येत नव्हतं किंवा ते मोठे मोठे मायक्रोव्हन्स, ते मिक्सर आणि ते सगळ्या त्यांच्या काय म्हणतात ते शेप बनवतात तसे मोठे मोठे पॅन आणि ते पळीसारखे वगैरे खूप छान अगदी शेप झालेले त्या अगदी कॅब घालून वगैरे. म्हणजे एक हाऊसवाईफ खूप छान हा प्रोग्राम अरेंज झाला आहे की एक हाऊसवाईफ इथपर्यंत पोहोचली आहे. आपली नाही म्हणलं ते महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, चलो मुंबई करत आम्ही इथपर्यंत आलो आहे सगळेजण. खूप सुंदर सकाळपासून किचनचं म्हणजे महिलांनी खूप छान इथल्या हॉटेलचं किचन वापरून डिशेस केलेले आहेत आणि कळत नाही वेळ कसा निघाला आमचा. आम्ही सकाळी 10 पासून इथं आहोत. आता लंच झालेला आहे, लंचला पण आम्ही सगळ्या महिलांनी म्हणजे जे नाही अशी बफे पार्टी झालेली आहे मस्तपैकी आणि छान मांडणी चालू आहे, परीक्षण चालू आहे आणि उद्या तर ग्रँड इव्हेंट आहे, त्या गडबडीत आहेत सगळ्या की उद्या काय घालायचं आहे आणि कुणाला ही ट्रॉफी मिळणार आणि कुणाच्या ह्याच्यावर हे सगळं हे येणार आहे, क्वीन कोण बनणार आहे.
जर महिला वर्गाला काय संदेश द्या? मी एवढंच सांगेन महिलांना की खूप महिला आता आल्या नाहीत, पोचल्या नाहीत. म्हणजे आर्ट सेंटरमध्ये 50 महिला निवडल्या. एक महाराष्ट्रामध्ये 8 ठिकाणी हे कॉन्टेस्ट झाले, तिथं खूप महिलांनी 17 महिलांनी भाग घेतला. तसं काही काही ठिकाणी महिला आल्याच नाहीत, आज पोचल्या नाहीत. पण मी सांगू इच्छिते की अशा कॉन्टेस्ट तुम्ही मिस करू नका, कारण तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल की त्याचा नाही नंबर येऊ दे, तुम्ही इथपर्यंत आलाय. कॉन्टेस्ट काय असू शकते, तुम्ही मास्टर शेफला काय अजून तयारी पाहिजे, तुम्ही घरच्या कुक आहात, तुम्ही विनर झाला. पण इथं सुद्धा एकापेक्षा एक म्हणजे बघून आम्हाला हे होते की मिस नाही करायला पाहिजे की त्यांना तुम्हाला स्टेज दिल्या हाऊसवाईफला की हा तुम्ही एक स्वतः घरचे शेफ आहात, तर तुमच्याकडे जेवढी कला आहे. मी स्वतः शेफ आहे, मी स्वतः शिकवते स्टुडंट्सना, पण त्यांच्याकडनं पण घेण्यासारखं खूप आहे. म्हणजे मी तुम्हाला साधारण सकाळपासून मी ऑब्झर्वेशन बघितलं की कटिंग करायची स्टाईल किंवा वेगवेगळ्या त्याने आयडिया घेतल्यात, नावं मोठमोठी दिलेली आहेत. त्यात आहे नुसतं पायनॅपल, त्याच्यावरती नुसतं टाकले रबडी, पण अगदी स्वीट ऑफ पायनॅपल ऑफ रबडी, म्हणजे असे नावं पण खूप छान दिलेले आहेत. आणि वाटत नाही की त्या हाऊसवाईफ आहेत आणि खूप छान स्टेज दिले. नीलम आणि बियॉन कंपनी आणि वुमन स्टुडंटचं तर ऑर्गनाईज खूपच छान आहे आणि आम्ही खूप छान समाधानाने इथं जाणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख. उमंग महाराष्ट्र किचन क्वीन हा कार्यक्रममध्ये मेन जज तुम्ही आहात, तर या संपूर्ण प्रवासाबद्दल काय सांगाल आणि या महिलांच्या उत्साहाबद्दल काय सांगाल? खरं तर उमंग ह्या महिलांच्या प्लॅटफॉर्मनी खरंच महिलांना एक खूप छान उमेद अशी निर्माण करून दिली. कारण प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी फिरलो तेव्हा प्रत्येक ठिकाणी त्या महिलांचे काही ना काहीतरी वेगवेगळे प्रश्न होते, पण तरी देखील त्यांनी त्या प्रत्येक प्रश्नांना सामोरं जाऊन त्याची उत्तरं अशी दिली की मी त्या स्पर्धेत सहभागी झाले. तो कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो आणि ह्याच कॉन्फिडन्समुळे मला असं वाटतं की जेव्हा महिला घरामध्ये स्वयंपाक करतात तेव्हा तो आपल्या लोकांसाठी तयार होतो, पण एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा त्यांना सहभागी व्हायचं असतं तेव्हा खरोखर त्यांचा कॉन्फिडन्स हा अत्यंत महत्त्वाचा होता. आणि त्यासाठी त्यांना लागणारी जी मदत होती ती त्यांच्या कुटुंबियांनी पण दिली, ह्यासाठी हॅट्स ऑफ. कारण पाककले स्पर्धेमध्ये एक पदार्थ करून आणायचा हा सोप्पा नसतो, त्याची पूर्वतयारी म्हणा किंवा घरातल्यांसाठी सगळं बनवून मग स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा तो पदार्थ सादरीकरण केल्यावरती त्या जर हारल्या तर त्यांची ती मानसिकता ती पुन्हा सकारात्मक करण्याचं जे काम होतं ते माझ्याकडनं मी प्रयत्न केला की कुठेही त्या न हारता जरी हारल्या तरी त्या कशा जिंकल्यात हे सांगण्याचा प्रयत्न मी त्यांना केला. कारण प्रत्येक गृहिणीने बनवलेल्या पदार्थाची चव ही अफाट होती आणि ती रुचकरच होती. फक्त एवढंच होतं की मार्कांमध्ये मागे पुढे गेल्यामुळे कोणीतरी पहिलं येतं, कोणीतरी दुसरं येतं आणि कोणीतरी पाठी राहतं. उमंगने हा छान खूप प्लॅटफॉर्म दिला, गृहिणींना 5 स्टार किचन आज उपलब्ध करून दिला, तर तो एक अनुभव त्यांचाही कसा होता, तुमचाही कसा होता? खरंच खूप छान वाटतं की एखादी गृहिणी आपल्या घरातल्या स्वयंपाकघरातनं पण कधी बाहेर जात नाही किंवा वेगळ्या स्वयंपाकघरात एखादा पदार्थ करण्याची वेळ आली तर ती घाबरते, कारण आपल्या स्वयंपाकघरात कुठे कोणती वस्तू ठेवलेली असते हे तिला माहिती असतं. दुसरीकडे जाऊन एखादा पदार्थ करायचा किंवा एखादी गोष्ट शोधायची म्हटल्यावरती प्रश्न पडतो. पण आजच्या या महाराष्ट्राच्या क्वीननी उमंगनी जो प्लॅटफॉर्म दिला तो डायरेक्ट 7 स्टार रेस्टॉरंटमध्ये, आणि तेही एवढ्या मोठ्या किचनमध्ये. कारण प्रोफेशनल किचनमध्ये काम करणं हे खरंच खूप कठीण असतं, पण ते देखील त्या महिलांनी मला असं वाटतं यशस्वीरित्या पेलवलं आणि ते सगळे पदार्थ बनवून त्या सज्ज आहेत आजच्या ह्या स्पर्धेसाठी. एकंदरीत हा संपूर्ण अनुभव कसा होता, महिलांशी बोलताना, गप्पा मारताना, त्यांचे पदार्थ टेस्ट करताना, तो एक अनुभव हा कसा राहिला? कारण वेगवेगळ्या शहरात तुम्ही जाणार. स्पर्धकांच्या डोळ्यातले हावभाव हेच त्या पदार्थाचं खरं यश होतं. कारण काहींचं म्हणणं होतं मी हारले जिंकले ह्याच्यात महत्त्व नाहीये, तुम्ही प्रमुख शेफ आहात, तुम्ही तो पदार्थ चाखल्यावरती मला दिलेली दाद ही महत्त्वाची त्यांच्यासाठी होती. तो सर्वात महत्त्वाचा कंटेंट मला असं वाटलं होता. आणि ह्या सगळ्यामध्ये ती महत्त्वाची गोष्ट अशी होती
की आज मला असं वाटतं की हा पदार्थ केल्यावरती मी कुठेतरी चुकले होते का, मी कमी पडले होते का, तर त्या वेळेला त्या कुठे कमी पडल्यात किंवा कुठे काय गोष्टींमध्ये त्या कमी पडल्या हे मी वारंवार त्यांना सांगत होतो. त्या चवींबद्दल त्यांना सांगत होतो. त्यामुळे तो कॉन्फिडन्स कायम त्यांच्यामध्ये होता की मी कमी पडलेले नाही, पण कुठेतरी माझ्यापेक्षा कोणीतरी विनर जे आहेत ते त्यांच्या पदार्थांमध्ये यशस्वी झाले आणि मग माझा पदार्थ थोडासा पाठी राहिला, पण मी बनवलेला पदार्थ हा शेफना आवडला हे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान किंवा त्यांच्या डोळ्यातले जे हावभाव होते ते खूप महत्त्वाचे आणि यशस्वी होते. या प्रवासातला तुम्हाला कोणत्या स्पर्धकाचा एखादा पदार्थ जो मनात राहिला असा कोणता होता? खरं सांगायचं तर मला महाराष्ट्रीयन फूड खूप आवडतं, पण त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स पण आवडतात. कारण होतं कसं की आपले पारंपरिक पदार्थ हे आत्ताची तरुण पिढी कितपत खातील हा मोठा प्रश्न असतो, पण तेच पारंपरिक पदार्थ जर आपल्या नवीन पिढीला खाऊ घालायचे असतील तर त्याच्यात इनोव्हेशन्स हे अत्यंत महत्त्वाचे असतात. पण पारंपरिक टच न जाता हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातलाच एक पदार्थ मला आवडला, तो एक पिठलं भाकरीमध्ये व्हेरिएशन केलं होतं आणि त्या पिठलं भाकरीमध्ये इनोव्हेशन्स असे होते की त्या भाकरीला त्यांनी आतमध्ये मसाला घालून ती भाकरी बनवली होती आणि जेव्हा ते पिठलं मी चाखलं तेव्हा असं झालं की या पिठल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. आणि जेव्हा मी त्या ताईंना सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या की हो, त्या पिठल्यामध्ये काही गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या कमी होत्या आणि म्हणून तो खरं पदार्थ येऊ शकला नाही, पण डोक्यात राहिला किंवा नमूद करण्यासारखा तो पदार्थ होता. जाता महिलांना आणि प्रेक्षकांना काय सांगा? मला असं वाटतं की स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकामध्ये पाककला ही असतेच. त्यांनी ती समोर आणणं गरजेचं असतं. मी पुरुष आहे म्हणून मी पदार्थ करायचाच नाही असं अजिबात नाही. आजच्या काळामध्ये प्रत्येक स्त्री किंवा पुरुषाला, कारण आता कसं होतं की एखादी तरुण मुलगी आहे आणि ती जर दिवसभर ऑफिसला असेल तर ती म्हणते नाही मी खूप थकलेली असते आणि कसं काय बनवणार घरी जेवण, तर असं अजिबात नाहीये. कारण पदार्थ बनवणं म्हणजेच एक कला अशी आहे की ज्याच्याने आपला स्ट्रेस बस्टर आहे. आपल्याला दिवसभराचा जो क्षीण असतो तो घालवण्यासाठी जर तुम्ही स्वयंपाक खोलीत गेलात आणि एक पदार्थ प्रेमाने बनवलात तर मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला तो आनंद मिळू शकतो आणि आपल्याला तो आनंद मिळाल्यावरती पुढे काम करण्याची ऊर्जा मिळू शकते. थँक्यू. ओके, थँक्यू सर. धन्यवाद.